घाबरलं सरकारमधले नेते घाबरले लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मग त्यांनी विचार केला आता काय करायचं. आणि मग त्यावेळेस जर तुम्ही बघितलं तर लाडकी बहीण आठवली आणि लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिना द्यायला त्यांनी सुरुवात केली. जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होतं तेव्हा तुम्हा सर्वांना नाही तर तुमच्या परिचयाच्या लोकांना ऍडव्हान्स मध्ये 2-3 महिन्याचे ऍडव्हान्स मध्ये पैसे आले असतील. बघा आले होते का नव्हते आले. काही लोकांना 4500 रुपये अचानक आले, 7500 रुपये अचानक आले, 4-5 महिने आधी देऊन टाकले. आणि जेव्हा इलेक्शन झालं आमच्या लाडक्या बहिणींना असं वाटलं की ठीक आहे चांगली योजना आहे. आणि मग जेव्हा इलेक्शन झालं त्यानंतर महिन्याचं पैसे वेळ देण्यासाठी आता आपल्या सर्वांना लढा लढावा लागतो. राष्ट्रीय महिला परिषद जी आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये घेतली जात आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांतून आज इथे ही परिषद घेतली जात आहे. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब, तसंच या परिषदेसाठी ज्यांनी मनापासून पुढाकार घेतला आणि आज इथं आपल्या सर्वांना बोलावलं अशा खासदार फौजियाताई खान, आवर्जून उपस्थित असणारे आमच्या सर्वांचे नेते अनिलजी देशमुख साहेब, त्याच्याचबरोबर ज्यांनी आपल्या सर्वांना अतिशय अभ्यासू वृत्तीने व तसंच काही महत्त्वाचे संदेश पण हसवत ज्यांनी दिले असे संजयजी आवटे. खरं तर त्यांना मला विचारायचं आहे की तुम्ही 12 पाणी प्रेमाचे पत्र तिथे लिहिले आणि फक्त 1-2 नाही असे अनेक पत्र तुम्ही तुमच्या कॉलेजच्या मैत्रिणीला तिथे लिहिले. आज जर त्या समोर आल्या तर मला त्यांना विचारायचं की प्रेमामध्ये त्यांची PhD झाली का नाही. त्याच्याचबरोबर ज्येष्ठ नेते एकनाथजी खडसे साहेब, आक्रमक नेते शशिकांतजी शिंदे साहेब, ज्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे विद्याताई चव्हाण, रोहिणीताई खडसे, सक्षनाताई सलगर, आशाताई, तशाच बरोबर नरेंद्रभाऊ वर्मा, महेशजी तपासे, भोसलेताई, हेमाताई पिंपळे, सीमाजी मलिक, उपस्थित सर्वच पदाधिकारी, नेते, उपस्थित असणारे सर्व आमच्या माता भगिनी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, थोडक्यात बोलायचंय, जास्त बोलणार नाही. पण सर्व मान्यवरांची भाषणं मी इथं ऐकत होतो. ती भाषणं ऐकल्यानंतर थोडक्यात काही गोष्टी फक्त मी इथं सांगेन. इतिहासाबद्दल व सर्व महामानवांबद्दल मला माझ्या आजीने आणि माझ्या आईने लहानपणी गोष्टी सांगितलेल्या आहेत. माझ्या वडिलांनी सांगितल्या, आजोबांनी सांगितल्याच, पण आई आणि आजीने ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या अजून सुद्धा माझ्या ध्यानामध्ये आहेत. कोणाच्या गोष्टी होत्या या? छत्रपती शिवाजी महाराजांच्या होत्या, जिजाऊंच्या होत्या, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या होत्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, या सर्व महामानवांच्या गोष्टी ह्या माझ्या आईने आणि माझ्या आजीने आणि माझ्या वडिलांनी तिथं मला सांगितलं, म्हणून आजपर्यंत त्या मला माहीत आहेत. पण ह्या गोष्टी का माहिती असाव्या लागतात? जगायचं कसं, संघर्ष करायचा कसा, कितीही मोठ्या अडचणी असल्या तर त्यातून बाहेर कसं निघायचं आणि लोकांसाठी काम कसं करायचं, या सर्व महामानवांनी आपल्याला तिथं शिकवलेलं आहे. त्यामुळे आपण सुद्धा म्हणजे आमची जबाबदारी, म्हणजे माझ्या पिढीची जबाबदारी, आता पुढच्या पिढीला त्या सर्व गोष्टी सांगाव्यात. कारण आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर व्हॉट्सअपची दुनिया आहे. छोटे मोठे मेसेज, खोटे खरे मेसेज, कुठले मेसेज आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि ते खरे मेसेज आहेत, खरा इतिहास आहे.
असं कुठंतरी आपल्या सर्वांना वाटतं, तेच आपण पुढे फॉरवर्ड करत असतो. त्यामुळे खरा इतिहास काय हा पुढच्या पिढीपर्यंत देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, हे आपण सर्वांनी तिथं समजून घेतलं पाहिजे. त्याच्याबरोबर इथं मी भाषण ऐकत असताना थोडंसं असं वाटत होतं की पुरुष महिला म्हणजे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात जातीवाद आजच्या राजकारणामध्ये मी बघितलं. मला असं वाटलं नवीन वाद सुरू होतो का काय. त्यामुळे काही प्रमाणात या गोष्टी खऱ्या असल्या, पण मला असं वाटतं पूर्णपणे ह्या खऱ्यात असं समजू नका. कारण का सावित्रीबाई फुलेंचं कार्य हे मोठं होतं, पण खांद्याला खांदा लावून काम करणारे महात्मा फुलेंचं सुद्धा कार्य तितकंच होतं. आणि त्यांनी सुद्धा जिथं कुठं मदत करता आली ती मदत केली, म्हणून खऱ्या अर्थाने तो इतिहास घडला. त्यामुळे आज आपल्याला वेगळं लढायचं नाही. तुम्ही सर्वजण माता भगिनी आहात, तुम्ही वेगळं फक्त महिला संघटन म्हणून लढून चालणार नाही. खांद्याला खांदा लावून पुरुषांबरोबर आपल्याला लढावंच लागेल. आणि जी व्यक्ती चुकते, जो नेता चुकतो, तो कितीही मोठा असला तरी त्याच्या समोर सुद्धा बोलावं लागेल की तुम्ही चुकता. त्यामुळे येत्या काळामध्ये आंदोलन आपल्याला करायची, पण महिला आघाडी म्हणून आंदोलन फक्त करून चालणार नाही. महिलांबरोबर तुम्ही तिथं असणारे जे कुठले जिल्हा अध्यक्ष असतील, जे कुठले नेते असतील, माजी खासदार असतील, आजी खासदार असतील, आमदार असतील, जे कुणी असतील, त्यांना तुम्हाला सांगावं लागेल आम्ही हे आंदोलन करतोय, हे सामान्य लोकांसाठी करत आहोत. त्यामुळे फक्त आम्ही महिलांचे विषय मांडतो म्हणून फक्त महिलांचंच आंदोलन झालं पाहिजे असं नाही. तुम्हाला सुद्धा तिथं यावं लागेल. आणि हे जेव्हा तुम्ही ठणकावून सांगाल तेव्हा मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने परिवर्तन झालं. हे जे काय आदरणीय पवार साहेबांनी महिला आरक्षण आणलं, त्याचं मुख्य कारण काय हे आपण सर्वांनी समजून घेण्याची जरूरत आहे. महागाई वाढते हे आपल्या सर्वांना माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का? सगळ्यात पहिला फटका महागाईचा जर कोणावर बसत असेल ते कोण आहे? घरावर आणि महिलांवर. मग अर्थकारण काय असतं, बजेट काय असतं, जर सगळ्यात चांगलं कोणाला कळत असेल तर ते महिलांना कळतं. त्यामुळे आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर महागाईचा प्रॉब्लेम आहे. आणि खऱ्या अर्थाने येत्या काळामध्ये आपल्याला महागाईवर मोठ्या प्रमाणात आंदोलनही करावी लागतील. त्याच्याबरोबर आपण जर बघितलं तर महागाई काय असते, कशी असते, हे कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकतो तर महिला सांगू शकतात. त्याच्याबरोबर आज आरोग्य व्यवस्थेवर ज्या अडचणी आहेत तर हे कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकतं, हे महिला आहेत. आज शिक्षणामध्ये जर काही अडचणी असतील तर मुलगी असेल, मुलगा असेल, घरी शाळेतून आल्यानंतर जे काय शाळेत झालं, ज्या काही अडचणी आल्या तर ते कोणाला पहिलं सांगतात तर आईला सांगतात. त्यामुळे आरोग्याबद्दल, शिक्षणाबद्दल, महागाईबद्दल बरेच काय असे विषय आहेत जे पहिले कोणाला समजतात तर ते महिलांना समजतात. म्हणून खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांनी महिलांना का अधिकार दिला की या समाजामध्ये परिवर्तन जर करायचं असेल तर महिलांच्या माध्यमातूनच होऊ शकतं. त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी आरक्षण हे लोकल बॉडी इलेक्शन मध्ये तिथं त्या काळामध्ये त्यासाठी त्यांनी तिथं प्रयत्न केले. ठीक आहे, आत्ताच्या नजीकच्या काळामध्ये या सरकारने 33% आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला. पण कृपा करून समजू नका की आरक्षण मिळालंय त्यासाठी टप्प्याटप्प्याने आपल्या सर्वांना पुढे जावं लागेल. मगाशीच आम्ही चर्चा करत होतो की पहिल्यांदा काय करावं लागेल की जाती न्याय जनगणना तिथं करावी लागेल, ती आता सुरू झालेली आहे. त्यानंतर कमिटी फॉर्म केली जाईल. 29च्या आधी आयोग फॉर्म करून, कमिटी फॉर्म करून ते जेव्हा लागू होईल त्यानंतरच 29ला आपल्याला आरक्षण महिलांना मिळेल. आणि त्यासाठी हे सरकार धीम्या गतीने चालू नये यासाठी तुम्हा सर्वांना लढावा लागेल. म्हणून खऱ्या अर्थाने आजचा दिवस आणि आजचं हे जे काही बैठक इथं महिला आघाडी आणि महिला पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेतली. अतिशय चांगले महत्वाचे काही 2 विषय इथं मांडण्यात आले, त्याला आपण सर्वांनी पाठिंबा दिला, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याचबरोबर आदरणीय पवार साहेबांनी आपण जर बघितलं तर महिला आयोग पहिलं या देशामध्ये कुणी आणलं असेल तर ते पवार साहेबांनी आणलं. महिला आयोग काय करतं तर तुमच्या ज्या सर्वांच्या अडचणी आहेत, एखाद्या महिलेवर जर अन्याय झाला तर ती महिला कोणाला सहसा सांगत नाही. त्यामुळे महिला आयोगाच्या माध्यमातून त्या महिलेला तिथं बोलता येतं, सांगता येतं. आणि त्या महिला आयोगाच्या अध्यक्षाला खूप ताकद असते आणि त्या ताकदीचा वापर हा कोणासाठी केला जाऊ शकतो तर ते महिलांसाठी केला जातो. दुर्दैव असं की आत्ताच्या काळामध्ये महिला आयोगाचे जे कोणी प्रमुख झाले
तर त्यांनी काय केलं असेल तर दुर्दैवाने फक्त राजकारण केलं. त्यामुळे तिथं सुद्धा अराजकीय व्यक्ती येणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी जर आपल्याला लढा लढता आला तर त्यासाठी एकत्रित तो लढा आपण सर्वजण लढूया. त्यामुळे पवार साहेबांकडे काय होतं तर ताकद होती, पवार साहेबांकडे काय होतं तर पद होतं. त्या पदाचा वापर हा फक्त पवार साहेबांनी पक्षासाठी नाही तर काही ठराविक लोकांसाठी ते करू शकले असते, पण जेव्हा ताकद असते त्या ताकदीचा वापर हा सामान्य लोकांसाठी केला जाऊ शकतो हे कुणी दाखवून दिलं असेल नदीच्या काळामध्ये त्या आदरणीय पवार साहेबांनी महिलांसाठी आरक्षण असू द्या, डिफेन्स मधलं आरक्षण असू द्या, महिला आयोग असू द्या, महिला बाल कल्याणचा विभाग असू द्या, हे पवार साहेबांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे पवार साहेब जेव्हा महिला विषयांवर बोलतात, खऱ्या अर्थाने पवार साहेब जेव्हा सामान्य लोकांवर बोलतात, शेतकरी कष्टकरी यांच्यावर बोलतात, त्यांना तो हक्क आहे. कारण पवार साहेबांनी दाखवून दिले की सर्वसामान्य लोकांसाठी लढायचं कसं असतं, त्यांच्यासाठी धोरणं बनवायची कशी असतात. कारण गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर धोरण कुठलं नवीन झालेलं हे तुम्हाला दिसणार नाही. जे काय असतील ते मलमपट्टी केलेली तुम्हाला दिसेल. जेव्हा हे घाबरलं सरकारमधले नेते घाबरले लोकसभेचा निकाल लागल्यानंतर, मग त्यांनी विचार केला आता काय करायचं. आणि मग त्यावेळेस जर तुम्ही बघितलं तर लाडकी बहीण आठवली आणि लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिना द्यायला त्यांनी सुरुवात केलं. जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होतं तेव्हा तुम्हा सर्वांना नाही तर तुमच्या परिचयाच्या लोकांना ऍडव्हान्स मध्ये 2-2, 3-3 महिन्याचे ऍडव्हान्स मध्ये पैसे आले असतील. बघा आले होते का नव्हते आले. काही काही लोकांना 4,500 रुपये अचानक आले, 7,500 रुपये अचानक आले, 4-4, 5-5 महिने आधी देऊन टाकले. आणि जेव्हा इलेक्शन झालं आमच्या लाडक्या बहिणींना असं वाटलं की ठीक आहे चांगली योजना आहे. आणि मग जेव्हा इलेक्शन झालं त्यानंतर महिन्याचं पैसे वेळ देण्यासाठी आता आपल्या सर्वांना लढावा लागतो. ठीक आहे ती योजना वाईट आहे असं आम्ही म्हणणार नाही, पण माता भगिनींनी हे विचार केला पाहिजे. आज नोकऱ्या मिळत नाहीत, आज महागाई परवडत नाही, आज शेतकरी कष्ट करून सुद्धा त्याच्या हातामध्ये 4 पैसे मिळत नाही. ही आजची आर्थिक परिस्थिती असल्यामुळे आज 1500 रुपये सुद्धा आपल्याला चांगले वाटतात, नाही तर जास्त वाटतात. खऱ्या अर्थाने ही दुर्दैवी गोष्ट आहे. आज जर नोकऱ्या मिळाल्या, आपली मुलगी आज शिकते, कॉलेजमध्ये आहे, कॉलेज झाले, तिला जर 25-30 हजाराची नोकरी मिळाली तर कोणाला बरं वाटेल. आज जर आपल्या मुलाला 30 हजाराची नोकरी मिळाली कोणाला बरं वाटेल. जर 30-35 हजाराच्या नोकऱ्या आपल्या पुढच्या पिढीला जर मिळणार असतील, आपलं गॅस जर स्वस्त होणार असेल, आपलं पेट्रोल स्वस्त होणार असेल, आपलं डिझेल स्वस्त होणार असेल, आपला घर खर्च जर कमी होणार असेल, तर तुम्हाला मी विचारतो हे 1500 रुपये तुम्हाला लागतील का. पण नाही, मलमपट्टी ह्याला धोरण म्हणत नाही, ह्याला अजिबात धोरण म्हणत नाही. कारण हे फक्त मलमपट्टी आहे. आणि खऱ्या अर्थाने जर आपल्याला आपलं धोरण बनवायचं असेल तर येत्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना लढावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल. पण फक्त तुम्ही उतरून चालणार नाही, इथं असलेल्या सर्व नेत्यांना सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल आणि रस्त्याची लढाई ही आपल्या सर्वांना तिथं लढावी लागेल. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. अतिशय चांगला कार्यक्रम इथं घेतला. बरंच काय बोलू शकलो असतो, बरंच काय बोलण्यासारखं आहे, पण बरेच मोठे नेते इथं बोलणार आहेत. पण कृपा करून लढण्याची भूमिका ही आपल्या सर्वांना ठेवावं लागेल आणि तुम्हीच ते लढू शकता आणि तुम्हाला बघून आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळणार आहे लढण्याची. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने पाऊस असताना सुद्धा आलात त्यासाठी आभार व्यक्त करतो. आदरणीय पवार साहेब हे येणार होते, आले होते, पण काही महत्वाचा विषय असल्यामुळे त्यांना इथं येता आलं नाही. नाही तर या बिल्डिंग मध्येच ते होते. एका महत्वाच्या विषयामुळे त्यांना इथं येता आलं नाही. त्यामुळे इथं इतर नेते आले, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र, जय महिला पॉवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.